प्रत्येक स्पर्धा परीक्षा म्हटलं की मराठी हा विषय कंपल्सरी आहे आणि त्यातील महत्त्वाचा भाग किंवा चॅप्टर म्हणजे प्रयोग. तर प्रयोगातील भावे प्रयोग. प्रयोगाच्या या 3 मुख्य प्रयोगापैकी भावे प्रयोग हा एक प्रयोग आहे. तर हा ओळखायचा कसा? तर बघायचा वर हमखास प्रश्न असतो. तर तो ओळखायच्या काही ट्रिक्स किंवा खुणा आपण बघूया. वाक्यातील कर्त्याला प्रत्यय असतो. त्याचबरोबर वाक्यातील कर्माला देखील प्रत्यय असतो आणि वाक्यातील क्रियापद हे नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असून स्वतंत्र असते. बघा, भावे प्रयोगात कर्ता तसेच कर्म गौण असतात, तर क्रियापदाचा जो भाव असतो तो प्रधान असतो, त्यालाच वाक्यात प्राधान्य असते. म्हणजे बघा, याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे? क्रियापदाचा भाव. आपण उदाहरण बघूया. समजा छकुलीने भाऊलीस झोपविले.